इकडे लोटे एमआयडीसी मधले उद्योग बाहेर जाण्याची वेळ आली अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। कोकणामध्ये आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे एमआयडीसीत जाऊन त्यांनी पाहणी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतल्या उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत काही दावे फेटाळून लावले। तर इथून उद्योगधंदे निघायच्या वाटेवर आहेत। आमच्या सरकारमध्ये तेव्हा तसं नव्हतं। कोविडच्या काळात पण कोणी निघायला बघत नव्हतं। आमच्याकडे गुंतवणूक येत होती। 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही एका वर्षात आणली होती। चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि जर खरोखर असं असेल तर चांगली गोष्ट आहे। पण एकदा परत मी सांगतो, ॲलिस इन वंडरलँड होणं बंद करा आणि रस्त्यावर उतरून पहा। आणि कुठचे उद्योगधंद्यांबद्दल ते विचारतात बोलतात ते जरा विचारत ना, कदाचित त्यांच्या मनात थोडे वेगळे असतात। कंपन्यांची चर्चा केली आणि त्यांनी असं कुठलेही एक्सपान्शन दमणला किंवा परराज्यात जात आहे अशी माहिती त्यांनी नाही, अशी माहिती त्यांनी ठाकरे साहेब का आले ते माहित नाही। ते आम्हाला भेट द्यायला आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला आणि अतिशय डिसेंट पद्धतीनं त्यांनी संवाद साधला आणि अतिशय सकारात्मक भूमिकेतून ते बोलत होते।